जळगावात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा अजूनही कायम आहे। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं व्यवसाय अडचणीत आलेले आहेत। व्यावसायिकांवर कोळशाच्या शेगड्या वापरण्याची आता वेळ आली आहे। याबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल सिलेंडर हे राज्य सरकारने बंद केले होते। त्यानंतर सिलेंडर काही दिवसांनी सुरू केलेत, मात्र या सिलेंडरच्या दरमध्ये जवळपास 1080 रुपयाची वाढ झाली आहे। याचा थेट परिणाम पुन्हा उद्योजकांनी असेल, छोटे उद्योग असेल याच्यावरती पडल्याचा पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीने खानावळ जे चालवतात त्यांच्यावरती देखील पडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सिलेंडरचे दर वाढल्याने पुन्हा हे उद्योग आहेत हे कोळशाच्या भट्टीवरती म्हणजे शेगडीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। आता सिलेंडरचे भाव इतके वाढलेले आहे 1080 ने, ते आता आम्हाला 3200मध्ये जात आहे। म्हणून भाव खूप वाढलेले आहे आणि तरी पण आम्हाला गॅस साठा हा सुरळीत होत नाही आहे। त्याच्यामुळे आपल्या ज्या 4 शाखा आहेत त्याच्यातल्या आपल्या 3 शाखा बंद केलेल्या आहे आणि आता ही जी एक शाखा आहे ती आपल्या कोयल्याच्या भट्टीवर चालत आहे। त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे। कोळशाच्या शेगडीच्यावरती काम करताना वेळ भरपूर लागतो। गॅसच्या शेगडीवरती काम करायला म्हणजे 5 मिनटात ते 10 डोसे बनतात। त्याला कमीत कमी 20 मिनटामध्ये 2 डोसे ते 3 डोसे असे निघतात दिवेमागे। हे म्हणजे फास्ट बनत नाही डोसे। त्यात स्लोमध्ये कस्टमरसुद्धा नाराज होतात की बा तुम्ही सर्विस मिळत नाही बुवा, की लवकर देता नाही बुवा, पण कोळशाच्या भट्टीमुळे दिलेले माल निघतो। हा सिलेंडरचे दर वाढल्याने पुन्हा खानावळ चालक असेल, हॉटेल चालक असेल यांना या वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे आणि कोळशाच्या शेगडीवर पुन्हा आपला उदरनिर्वाह यांनी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।